A football player kicks a ball at an angle of 30 degree to the horizontal with an initial speed 20 meter per second. Assuming that the ball travels in vertical plane, calculate time at which the ball reaches the highest point, maximum height reached, horizontal range, and time for which ball is in the air. ओके, बघा आता इथं आपला बेसिक डेटा काय दिलाय. बेसिक डेटा आपल्याकडे आहे वेलॉसिटी. वी आर हॅव्हिंग वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, त्याला आपण काय म्हणायचं तर वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, अँड दॅट गिवन टू यू 20 मीटर पर सेकंड, अँड अँगल थीटा which is called angle of projection with the horizontal that is given 30 degree. So बघा ह्या दोन डेटा यूज करून आपण फॉर्म्युला वापरला तर हे सगळ्या व्हॅल्यू काढता येतात. बघा आधी समजून घेऊयात आपलं काय काढायचं आहे. टाइम ॲट विच द बॉल रिचेस द हायेस्ट पॉईंट. ह्याचा ट्रॅव्हल समोर आणा. मी तिथं ही बघा ह्यात थोडंसं 3 डायमेन्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही फिगर आपण बघूयात. बघा मी थोडीशी मोठी करतो याला. सी दिस. बघा हे ओव्हरऑल प्रोसेस जे दिसते तुम्हाला, ही प्लेन आहे मुळात. ही याला आपण काय म्हणलं, इथं जे व्हर्टिकल प्लेन म्हटलं होतं, इथे जे व्हर्टिकल प्लेन हा वर्ड आला ना, व्हर्टिकल प्लेन. बघा व्हर्टिकल प्लेन म्हणजे काय, ही जी प्लेन आहे त्याला आपण व्हर्टिकल प्लेन म्हटलंय कारण हे जे मोशन आहे त्या प्लेनमध्ये होते. ओके, इथून जेव्हा आपण हा बॉल किक केला, सो इट ट्रॅव्हल्स थ्रू सच पॉईंट्स. असं अगदी शिस्तीत ह्या जो प्रोजेक्टाईल आहे, बघा प्रोजेक्टाईल हा शब्द वापरतो फुटबॉलला पण मी. एनी पार्टिकल विच इज प्रोजेक्टेड इज अ प्रोजेक्टाईल. सिम्पल वे. तो फुटबॉल असो, वॉट एव्हर इट मे बी, अ हेवी कार असो, दॅट इज अ पार्टिकल फॉर अस. ओके, दॅट इज अ पॉईंट मास कन्सेप्ट. ते आपण बघूयात पुढे. पण सध्या लक्षात ठेवा, विच इज प्रोजेक्टेड इज नथिंग बट अ प्रोजेक्टाईल. बघा या पाथनी तो जाणार आहे, आणि ही जी प्लेन आहे ही हॉरिझॉन्टल प्लेन आहे, आणि ही जी प्लेन आहे त्याला आपण काय म्हणले, व्हर्टिकल प्लेन. कारण ह्या एकाच प्लेनमध्ये आपलं मोशन होत आहे. मी तुम्हाला थिअरी शिकताना सांगितले की आपण वरून जर बघितलं तर आपल्याला ही लाईनच दिसते, इकडून जर बघितलं तर हे आपल्याला पण लाईनच दिसते. फक्त समोरून बघितल्यावर आपलं हे असं कर्व, जे ज्याला आपण काय म्हणतो पॅराबोला, ते दिसतं. सो दिस द ट्रॅव्हल. मग ही वेलॉसिटी तुम्हाला दिली 20 मीटर पर सेकंड, दिस इज 30. काय काढायचं आपल्याला, पहिल्यांदा बघा टाइम ॲट विच बॉल रिचेस हायेस्ट पॉईंट. तर या हायेस्ट पॉईंटला बघा या पाथच्या थ्रू जाण्यासाठी जो टाइम लागतो, दॅट टाइम वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट. देन दिस मॅक्सिमम हाईट रीच, ही जी मॅक्सिमम हाईट रीच होते दॅट वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट. दॅट इज अ डिस्टन्स, नथिंग बट वाय कोऑर्डिनेट फ्रॉम द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, म्हणजे ओरिजिन. आपण याला वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस घेतो. दिस इज वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. Maximum height reach is a y coordinate. Horizontal range is nothing but this r. या पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पॉइंट ऑफ स्ट्राईकचा हा जो डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल, दॅट विल बी अ हॉरिझॉन्टल रेंज. अँड टोटल टाइम जो आहे हा फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, दॅट इज कॉल्ड टाइम फॉर विच बॉल इज इन द एअर. टाइम फॉर विच बॉल इज इन द एअर. सो दॅट इज कॉल्ड टोटल टाइम ऑफ फ्लाईट और सिम्पली टाइम ऑफ फ्लाईट. ही चारही काढायचे आहेत. बघा हे 4 काढणं हे काही अवघड गोष्ट नाही. यू आर हॅव्हिंग फॉर्म्युला फॉर दिस. ओके, याचे सगळे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. पण प्रश्न काय होतो, फॉर्म्युला आहेत इट्स ओके, बट आपण थोड्याशा वेगळ्या तऱ्हेने ह्याला ॲनालाइज करूयात. सगळं जे मोशन आहे ते समोर आणूयात. ओके, बघा आता हा जो तुम्हाला इथे टेबल आणि एक फिगर दिसते, याच्याकडे नीट बघा. बघा इथे काय दिले आपल्याला, दिसतंय काय आपल्याला इथे. सो डिफरंट पोझिशन दाखवलेत. बघा ह्या पॉईंटला हे स्टार्ट होईल, दॅट इज कॉल्ड पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. मग तो 0.5 सेकंदला, आता हा टाइम घेतलाय मी मनानीच, 0, 0.5, 1 सेकंद, 1.5, 2 असे टाइम स्लॉट घेतलेत. म्हणजे त्या पॉईंटला, त्या इन्स्टंटला म्हणता येईल त्याला, पार्टिकल किंवा प्रोजेक्टाईल कुठं आहे. सो ॲट 0.5 सेकंद हा इथे आहे, 1 सेकंद तो इथे आहे, 1.5 इथे आहे, 2 सेकंदला तो इथे गेला आहे. हे आपलं सगळं करायचं आहे. मग हे आपलं कशाने करता येतं, बघा आपलं कशाने करता येतं. यू आर हॅव्हिंग यू इज इक्वल 20 मीटर पर सेकंड अँड थीटा इक्वल टू 30 डिग्री. तर आपण हे टेबलमध्ये काय घेतलंय, वाय कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट आणि व्हेलॉसिटी कॉर्डिनेट. बरोबर आहे. वाय कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट, बघा हा वाय कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट आणि हा व्ही. सो टी ॲट एनी गिवन टाइम टी, वर्टिकली तो कुठं आहे,
हॉरिझॉन्टली कुठं आहे आणि त्याची ती व्हेलॉसिटी काय येते हे आपल्याला काढायचं आहे. आता स्टार्टिंगचा थोडासा विचार करा. या स्टार्टिंगला टाइम 0 असताना म्हणजे स्टार्टिंग ऑफ मोशन y इज वॉट 0, x इज 0 अँड वेलॉसिटी गिवन टू यू 20 मीटर पर सेकंड. म्हणजे या पर्टिक्युलर पॉईंटला जे आपण काय म्हणतो त्याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. व्हेरी गुड. पॉईंट ऑफ प्रोजेक्शनला y coordinate 0, x coordinate 0 because that is the origin. Because that is the origin. जर आपण इथून काढलं, this is y axis and this is x axis. ओके. पण आता बघा y आणि x आणि v आता आफ्टर एनी इन्स्टंट काढायचं असेल तर आपलं बेसिक इक्वेशनही करता येतं. आपण बेसिक इक्वेशनने हा टेबल समजून घेऊयात. म्हणजे याचं टोटल मोशन जे आहे नेचर अगदी समजून घेऊयात आणि मग यू कॅन यूज डायरेक्ट फॉर्म्युला. तुमच्याकडे फॉर्म्युला आहेत, तुम्ही व्हॅल्यू ठेवू शकता. बट दॅट इज इजिएस्ट वे. पण आपलं थोडंसं अनालाइज करता येईल. ओके, आपण याला आता नेमिंग करूयात. लेट अस कॉल इट दिस पॉईंट इज ओ, दिस पॉईंट इज ए, this B, C and let us call it D. Okay, O is a point of projection. A is a position of particle or projectile after 0.5 second. B is a position after 1 second. हे टेबलवरून आपण हे डायग्राम काढू शकतो. तर मग आपण कसं काढायचं बघूयात. लेट अस स्टार्ट विथ, बघा वी आर हॅव्हिंग रिलेशन. बेसिक रिलेशन काय आपल्याकडे y इक्वल टू u साइन थीटा t minus half gt square. Yes, we are having this equation. X is equal to u cos theta into t. And velocity is a resultant of these two. Okay, vx square plus vy square. This v is the velocity of striking, it's okay, but this is the velocity of particle or projectile after any time. आफ्टर एनी सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड, 0.5 सेकंड एक्सेट्रा. म्हणजे स्टार्टिंग सोडून स्टार्टिंगला वेलोसिटी आपण काय म्हणलो यू, दॅट इज द वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन. बट आफ्टर एनी टाइम दॅट इज व्ही. अँड व्ही एक्स इज नथिंग बट व्ही एक्स इज ऑलवेज कॉन्स्टंट यू कॉस थीटा अँड व्ही वाय इज इक्वल टू यू साइन थीटा मायनस जी टी. बघा या रिलेशननी आपल्याला हे सगळ्या व्हॅल्यूज काय करतात काढता येतात. You can calculate after putting a value of t here because u is 20 meter per second and theta is given 30 degree. बघा आता आपण एक एक जर काढलं at a जर आपण काढायला घेतला at a what we get at a is want to calculate y coordinate of this. So y is equal to u sin theta t. बघा u sin theta t minus half gt square. Okay, that is 20 sin 30. 0.5 आपण स्लॉट घेतलाय. 0.5 1/2 10 and 0.5 स्क्वेअर. बघा ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर वी गेट दिस व्हॅल्यू दॅट इज 3.75 मीटर. म्हणजे व्हर्टिकली त्या पार्टिकलची जी पोझिशन आहे बघा 2 डायमेन्शनल मोशन आहे. पोझिशनला नुसतं एक्स किंवा वाय सांगून चालणार आहे का नाही. ओके, यू मस्ट एक्सप्लेन अबाउट वाय अँड एक्स बोथ. सो दिस हाईट इज 3.75. बघा ही हाईट आहे ना, ही हाईट आहे ती आहे 3.75 आता जी आली. अँड एक्स यू कॅन कॅल्क्युलेट इन द सेम वे. एक्स आपण काढायचं ठरवलं तर एक्स इज इक्वल टू यू cos theta into t, that is 20 cos 30 into this 0.5 time and that gives a 8.66 meter. बघा आता आपल्या समोर एक टेबल रेडीमेड दिसतो म्हणून हे इमॅजिन होईल, पण x इक्वल टू आपण असं काढलं. सो y इक्वल टू आणि x इक्वल टू आपण असं काढलं. सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी ॲट दिस पॉईंट ऑल्सो. तर वेलॉसिटी काढण्यासाठी काय वापरायचं आपलं Vx इज इक्वल टू यू कॉस थीटा अँड Vy इज यू साइन थीटा मायनस जी टी. सो यू गेट Vx अँड Vy आणि त्याचा रिझल्टंट जर काढला रूट ऑफ Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर वी गेट वेलॉसिटी दॅट इज 17.72. आपण करून बघूयात. Vx इक्वल टू यू कॉस थीटा. ओके, Vx इज इक्वल टू 20 cos 30. Okay, and Vy is
20 sine 30 minus 10 into 0.5. That gives a Vy. Okay, that gives us Vy. 20 cos 30, let's calculate 20 cos 30. 17.32, it is near about 17.32 meter per second. And 20 sin 30 का sin 30 is 1 by 2. So that gives us, बघा ही कॅल्क्युलेशन करा, वी गेट 5 मीटर पर सेकंड. म्हणजे वी वाय व्हर्टिकल कंपोनंट जो आहे, म्हणजे इथे येणारा हा जो कंपोनंट आहे व्हर्टिकल, हा कंपोनंट बघा, आय एम ट्रेसिंग दिस कंपोनंट, आणि हा हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि त्याचा रिझल्टंट आहे इथे दिसतो काढलेला, हा रिझल्टंट आहे. अँड दॅट रिझल्टंट वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट हिअर. So V is equal to root of these two, root of 17.32 square plus 5 square, and final answer V is equal to, it is near about becomes 18, near about 18. I am written there 17.72, but जर आपण काढलं correctly, so that approximately gives us the correct value. That is 18, near about 18 meter per second or whatever. बघा आता हे आपलं काय मिळालं, दिस इज वेलॉसिटी आफ्टर सम टाइम टी. सो ॲट दिस पॉईंट ही वेलॉसिटी मिळाली, वाय कोऑर्डिनेट 3.75 आणि एक्स कोऑर्डिनेट काय मिळालं 8.66 मीटर. तर बघा आता असं आपण या पद्धतीने युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट. आता प्रत्येक व्हॅल्यू आपण काढणार नाही आहेत, पण थोड्याशा टेबलवरती मात्र डिस्कस नक्कीच करणार आहोत. बघा आता बघा इकडे 0.5, इफ 0.5 इज अ टाइम, y coordinate is become 3.75 and x coordinate means this distance 8.66 and velocity becomes 17.7 or 18 meter per second. पण जेव्हा मी 1 सेकंद टाइम ठेवतो तेव्हा मला y मिळालं बघा 5 and x I get 17.32 and velocity again 17.32 meter per second at that point. पण ह्या पॉईंट 1चा थोडंसं एक इंटरेस्टिंग पार्ट आपण बघूयात, म्हणजे यातला हा महत्त्वाचा पार्ट आहे. ॲट बीला काय होतंय बघा, ॲट बीला तुम्हाला दिसतंय पार्टिकलनी हाईट रीच केली आहे, मॅक्सिमम हाईट रीच केली आहे. जर ॲट बी आपण जर काढायला घेतला, ॲट बी इज इक्वल टू, ओके वाय इट्स ओके, वाय इज इक्वल टू काय येणार, यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर ठेवला तुम्ही, यू गेट दिस व्हॅल्यू दॅट इज 5 मीटर. आणि एक्स इज ऑल्सो 17.32. ओके, पण त्या पॉईंटला बघा, या पॉईंटला म्हणजे ह्या बी पॉईंटला ही वेलॉसिटी जी आहे ती काय येते बघा आपण. बघा चला, व्ही काढायचं आहे, वेलॉसिटी वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट हिअर. ओके, वेलॉसिटी वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट इट्स कंपोनंट दॅट इज व्ही एक्स, दॅट इज यू cos theta is nothing but 20 cos 30, that gives us 17.32 meter per second. And Vy u sin theta minus gt, that is 20 sin 30 minus 10 into 1. बघा तुम्ही जर करेक्ट कॅल्क्युलेशन केलं, 10 minus 10 that becomes 0. So this is a point. तर यावरनं कळतंय की Vy वर्टिकल कंपोनंट becomes 0 here. It has only which component? Vx. मग याचा रिझल्टंट काय येणार आहे, Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर सेम येणार आहे, दॅट इज 17.32 मीटर पर सेकंड. ह्या नुसत्या Vy 0 येण्याने आपल्याला काय काय कळतं. सो दिस इज अ पॉइंट वेअर projectile reaches its maximum height and where range is half. म्हणजे या टेबलमध्ये हा 1 सेकंड काय आहे, द टाइम ॲट विच पार्टिकल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट, अँड वाय कोऑर्डिनेट इज नथिंग बट अ मॅक्सिमम हाईट 5 मीटर अँड डिस्टन्स इज हाफ रेंज 17.32 मीटर अँड वेलॉसिटी ॲट दिस पॉइंट इज ओनली Vx बिकॉज Vy इज 0 हिअर. म्हणजे 1 सेकंड ठेवल्यानंतर मला Vy 0 मिळते. याचा अर्थ असा आहे की वी रिच्ड अ मॅक्सिमम पॉईंट. बघा इथंच सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं आता मिळालेली आहेत. म्हणजे कसं, ह्या टेबलवरनं आपण जर म्हटलं ह्याचे उत्तर काय आहे, प्रश्नांची उत्तर काय, ह्या द टाइम ॲट विच बॉल रिचेस मॅक्सिमम हायेस्ट पॉईंट इज अ 1 सेकंड. मॅक्सिमम हाईट रीच
is a 5 meter. Horizontal range is a twice of this 2. 17.32 into 2 करा. 17.32 into 2, that will be 34.64 meter. अँड आता राहिला फक्त टाइम फॉर विच बॉल इज इन एअर. तर आपल्याला माहिती की जेवढा हायेस्ट पॉईंटला जाणारा टायमिंग आहे तेवढाच तो खाली पॉईंट ऑफ स्ट्राईकपर्यंत येणारा टायमिंग आहे. दॅट विल बी द 1 सेकंड. सो 1 + 1 2 सेकंड. बघा आन्सर सगळेच मिळाले आपल्याला. द टाइम ॲट विच बॉल रिचेस हायेस्ट पॉईंट इज 1 सेकंड. मॅक्सिमम हाईट रीच इज 5 मीटर. हॉरिझॉन्टल रेंज इज 17.32 into 2 34.64. अँड टाइम फॉर विच बॉल इन एअर इज अ ट्वाईस ऑफ दिस टाइम, दॅट इज 2 सेकंड. आता पुढचं जे फॉर्मॅलिटी आहे बघा, 1.5 सेकंड ठेवला तर वी गेट अगेन सेम हाईट. ओके, अनदर ऑब्झर्वेशन बघा, 0.5 टायमिंगला आणि 1.5 टायमिंगला आपलं काय सेम मिळते? हाईट विल बी सेम. दिस वाय कोऑर्डिनेट विल बी सेम. म्हणजे असे नेहमी प्रोजेक्टाईल असे 2 पॉईंट असतील. बघा इथे जर एका पॉईंट काढला मी, सेम लेवलला तुम्हाला एक पॉईंट मिळेल. वी गेट अ सेम हाईट हिअर. इथे बघा अगदी सेम मिळेल, पुन्हा इथं सेम मिळेल. म्हणजे अशी नेहमी तुम्हाला ह्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, पॉईंट ऑफ स्ट्राईक आर ऑल्सो सेम लेवल पॉईंट. म्हणजे ॲट t = 0 वी गेट y = 0 and at t = 2 seconds again y = 0. So these are the again 2 points. Here are the 2 points. फक्त हा एकच पॉईंट आहे जिथे आपल्याला फक्त एकच y मिळतो. ओके, जिथे आपल्याला फक्त एकच y मिळतो. दॅट इज द हायेस्ट पॉईंट बिकॉज आफ्टर दॅट मोशन विल स्टार्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो 1.5 सेकंडला बघा सेम हाईट. म्हणजे याचा अर्थ आपल्याला अशी टायमिंग पण काढता येतील जेव्हा त्याचा y कोऑर्डिनेट काय असेल, सेम असेल. ओके, ॲट दॅट पॉईंट x इज 25.96. x म्हणजे रेंज. ही रेंज जी काढली आपण ती 25.96 आहे. अँड फायनली वेलॉसिटी अगेन सेम 17.62. बट डायरेक्शन इज दिस. कारण पूर्वी डायरेक्शन कुठे यायचं? पूर्वी डायरेक्शन हे बघा इकडे येत होतं. आता हे डायरेक्शन, आय एम सॉरी, इथं काढलं पाहिजे. हे बघा ॲट दिस पॉईंट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज दिस. क्वाड्रंट वाईड विचार केला तर 4th क्वाड्रंट आणि हिअर इट इज अ 1st क्वाड्रंट. ओके, आपण ते एखाद्या दुसऱ्या प्रमाणामध्ये अनालाइज करूया त्याला. बघा 2 सेकंड टायमिंग जेव्हा आहे तेव्हा y पुन्हा 0 येतोय. इथं ठेवायचं व्हॅल्यू. यू कॅन चेक एव्हरी व्हॅल्यू. y बिकम्स 0 हिअर. अँड x इज 34.64 मीटर. अँड वेलॉसिटी बिकम्स अगेन सरप्रायझिंगली 20 मीटर पर सेकंड. म्हणजे पुन्हा त्याच वेलॉसिटीने तो काय होतोय? स्ट्राईक होतोय. बघा आपण ॲनालिसिस करताना मोशन ग्रॅव्हिटीला याला कम्पेअर केलेलं आहे. सो रिकॉल दॅट. सो 34.64 इज अ रेंज, मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज. आता पूर्ण टेबल आणि ही मोशनला कोरिलेट करूयात. बघा टाइम 0, y 0, x 0, वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड. ओके, गेटिंग दिस पॉईंट. 0.5 सेकंड, y इज 3.75. म्हणजे वर्टिकली तो किती गेलाय? 3.75. हॉरिझॉन्टली किती ट्रॅव्हल केलाय? 8.66. अँड वेलॉसिटी ॲट दॅट पॉईंट इज 17.72. हां, 17.72 इज अ रिझल्टंट वेलॉसिटी. रिमेंबर दॅट. या डायरेक्शनची 1 सेकंड मॅक्सिमम हाईट गेन केलं 5 मीटर. एक्स किती आहे? 17.32. एक्स म्हणजे रेंज, हाफ रेंज म्हणतो आपण त्याला, हाफ रेंज. अँड वेलॉसिटी अगेन बिकम 17.32 ओनली एक्स कंपोनंट Vx. 1.5 सेकंड नंतर y इज 3.75. अगेन सेम हाईट रीच. अँड देन हॉरिझॉन्टल मात्र तो रेंज वाढत चालले 25.96. म्हणजे हॉरिझॉन्टली जे डिस्प्लेसमेंट आहे ते मात्र कंटिन्यू वाढत चाललंय. अँड दिस इज 7.72 velocity. And at 2 seconds, again particle reaches to the same level of point of projection, means point of strike, which is called point of strike. The point at which projectile strikes on the ground, that is the point of strike, and that will be 0. X is 34.64 meter. The total range is nothing but 34.64, or you can call it total displacement in horizontal direction. Total displacement in horizontal direction. And 20 is the velocity with which it strikes ऑन दिस पर्टिक्युलर पॉईंट. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो साधा. या टोटल मोशनचा म्हणजे ह्या O पासनं D पासनं जो मोशन झालंय त्याचं हॉरिझॉन्टली डिस्प्लेसमेंट किती आहे? हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज हाऊ मच? हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट इज 34.64 मीटर. बघा हा इनिशियल पॉईंट मांडला ना, हा फायनल पॉईंट आहे. हॉरिझॉन्टली किती डिस्प्लेस झालं पार्टिकल? 34.64 मीटर. आणि व्हर्टिकली हाऊ मच इट डिस्प्लेस? Okay, this is a key question. Vertically, how much it displaces? Yes, answer is 0.
Vertically there is no displacement in the, because there is no vertical distance in between them. At the same level they reach. Okay, total displacement will be resultant of these two, 0 square plus 25, 34.64 square, we get again 34.64 meter. म्हणजे total displacement is 34.64 and which is nothing but in projectile special language it is called a range. It is called a range. Okay, it is called a range. मग आता तुम्ही म्हणाले इथे पण मी डिस्प्लेसमेंट काढू शकतो का? येस, कुठेही डिस्प्लेसमेंट काढू शकता तुम्ही. मग काय केलं पाहिजे आपण? बघा इथे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट किती आहे? 8.66. व्हर्टिकली किती आहे? ओके, मी जरा सेपरेट फिगर काढतो. जस्ट अ मिनिट. आपण सेपरेट फिगर काढूयात आणि मग डिस्प्लेसमेंटवर पण चर्चा करूया. याच्या कधी कधी डिस्प्लेसमेंट पण विचारलं जाईल. बघा आता हा ओ पॉईंट आहे. पॉईंट ओ इज हिअर. आणि इफ यू ड्रा लाईक दिस, okay, this point is 8.66 and this point is 3.75. So B. So this is a displacement. Shorter distance between these two is a OB. So which is resultant of, म्हणजे आपण याला S मानलं. ओके, याला S मानलं आपण, तर S is equal to under root of 8.66 square plus 3.75 square. This gives a displacement from O to B. बघा याच्या आन्सरमध्ये जायची गरज नाही, बट SOB इज अ डिस्प्लेसमेंट गिव्हन टू यू. असा प्रत्येकाचा डिस्प्लेसमेंट आपल्याला काढता येतील ॲट एनी पोझिशन. आणि मग बघा, मग थोडा विचार करा. बघा हे मी असं काढेन, इथे मग मी असं काढेन, आणि इथे मात्र मी सरळ लाईन जोडेन, कारण y0 आहे. अँड दॅट इज वाय आय एम सेईंग 34.64 इज अ टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ दिस मोशन फ्रॉम O टू D, यू कॅन से. आता तुमच्या ह्या ज्या प्रश्नाची उत्तर आहेत त्या टेबलमध्ये आहेतच. आता जर पूर्ण टेबल समोर आणला तर टाइम ॲट विच द बॉल रिचेस हायेस्ट पॉईंट 1 सेकंड, मॅक्सिमम हाईट रीच 5 मीटर, हॉरिझॉन्टल रेंज 34.64 मीटर, टाइम फॉर विच बॉल इज इन एअर 2 सेकंड. वी गेट आन्सर्स ऑफ दिस. पण आता बघा आपण दरवेळी असं करत नाहीत. वी आर हॅव्हिंग द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर इच, बट फॉर्म्युला लक्षात ठेवणे इट्स ओके. सवयीने लक्षात राहिले तर इट इज ओके, पण त्याला सेपरेटली पार्ट करायची गरज नाही आहे, बिकॉज यू नो बेसिक ऑफ दीज आर द बेसिक. वाय इक्वल टू साइन थीटा टी, यू कॅन डिराइव एनी फॉर्म्युला फॉर दिस. एक्स इज यू कॉस थीटा इंटू टी, यू कॅन डिराइव एनी फॉर्म्युला फॉर एनी हॉरिझॉन्टल डिस्टन्स. अँड अगेन वेलॉसिटी ऑल्सो आफ्टर एनी टाइम टी. इथंच नाही की 2 सेकंडला, आफ्टर एनी टाइम टी यू कॅन कॅल्क्युलेट वेलॉसिटी युझिंग दीज बेसिक रिलेशन्स. आता थोडंसं कन्व्हेन्शनली आपण पटकन काय करूयात, फॉर्म्युलानी आपण सॉल्व्ह करूयात. वी आर हॅव्हिंग यू इज 20 मीटर पर सेकंड अँड थीटा इक्वल टू 30 मीटर पर सेकंड. ओके, लेट अस सॉल्व विथ द फॉर्म्युलाज. बघा आता सगळ्यात आधी काय विचारलंय, पहिला काय, टाइम ॲट विच बॉल रिचेस इट्स मॅक्सिमम हाईट. अगदी सहज लक्षात येऊन जातो हा फॉर्म्युला ह्याचा. काय फॉर्म्युला ह्याचा, टी इक्वल टू स्मॉल टी आपण नोटेशन जर यूज केलं ह्या हाईटला, तर आपण म्हणू शकतो टाइम टी इज इक्वल टू दिस टाइम इज नथिंग बट ॲक्च्युली दिस 1/2 total time of flight. Okay, 1/2 total time of a flight means 1/2 into 2u sin theta by g. That is nothing but same answer. म्हणजे आपण जर याचा फॉर्म्युला लिहिला, this t is nothing but 1/2t. बघा 1/2 2u sin theta into 2u sin theta by g. Okay, by g. The formula is there by a g. 2 cancel. We get 20 sin 30 divided by 10. 20 sin 30 is a 10. 10 by 10. That gives us 1 second. Okay, you know that answer become 1 second. But second काय, maximum height reach. So h is equal to, you are having formula u square sin square theta by a 2g. Okay, u square sin square theta by 2g. That is 20 square sin square of 30 divided by 2 into 10. हां, इथे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगू द्या. साइन स्क्वेअर 30ला काही जण कसं घ्यायचं कळत नाही. दॅट इज सिम्पली अ साइन 30 इंटू अ साइन 30, नथिंग एल्स. मीन्स 1/2 इंटू 1/2. ओके, दॅट गिव्ज अ 1/4 अँड ऑल. तर असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन आपलं करता येईल. साइन 30 इंटू साइन 30. So this calculation gives answer again 5 meter. Now already we have calculated this, but using this formula is 5 meter. Okay, number 3 is what, horizontal range. So range, you are having standard formula u square sine of 2 theta
by a g. So that is 20 square sine of 2 into 30, that will be sine 60 divided by 10, and that gives a 34.64 meter. That gives us this answer range. And question remains about time of flight. Time of flight is already known to you. Time of flight is 2u sine theta, or half multiply by 2 with this, that is a 2 second. ओके, त्याला फॉर्म्युला आपण काय वापरतो? त्याला फॉर्म्युला आपण हा वापरतो, t इज इक्वल टू 2u साइन थीटा बाय जी. जर हे ठेवलात तर यू गेट आन्सर ॲज अ 2 सेकंड. ओके, यू कॅन कॅल्क्युलेट. बघा, आपण हे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. यू कॅन यूज दॅट फॉर्म्युले अँड यू कॅन कॅल्क्युलेट आन्सर्स. बट रिमेंबर, ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट काढा म्हणलं, रेंज काढा, और बघा हा सगळा तुमचा जो पाथ आहे या पार्टिकलचा, हा असा येऊ शकतो. घरी प्रॅक्टिस करताना आपण ह्या 20च्या ऐवजी 30 मीटर पर सेकंड घ्या, अँगल 45 डिग्री घ्या, और एनी अँगल. 45 degree is a special case, but any angle that is a 40 degree, or you can take 60 degree also, and make such table and observe things. What happens? Where are the 2 points at which a same height is reached? How many points are there? Or what is horizontal displacement here? किंवा कुठला एक पॉइंट घ्या, त्याचा हा डिस्प्लेसमेंट काढा. यू कॅन डू प्रॅक्टिस इन दिस वे. देन यू विल बी एबल टू सॉल्व ऑब्जेक्टिव्स. ओके, चला पुढचा एक एक्झाम्पल करू आपण. चला हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम करूयात. अ क्रिकेट बॉल इज थ्रोन ॲट स्पीड ऑफ 28 मीटर पर सेकंड इन अ डायरेक्शन 30 डिग्री above horizontal. Calculate maximum height, time taken by ball to return to the same level, horizontal distance from the thrower to the point where the ball returns to the same level. बघा हा same level word is very important, कारण पुढे आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरी प्रॉब्लेम करायचे आहेत. तर इथे सेम लेवलला हा परतला आहे, म्हणजे इट इज अ प्रॉब्लेम ऑफ सेम लेवल. अँड दिस इज, हे बघा मी बाजूला ठेवलंय सो दॅट यू कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग. वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, व्हॉट इज द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, व्हॉट इज द रेंज, मॅक्सिमम हाईट, हे आपण पाहिलेलं आहे ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन शिकताना. ओके, क्रिकेट बॉल इज थ्रोन. व्हॉट इज द वेलॉसिटी? Velocity of projection is given to you simply 28 meter per second, and angle 30 degree above the horizontal, nothing but in anti-clockwise sense. हा angle तो दिला आहे. ओके, सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट मॅक्सिमम हाईट फर्स्ट. आता इथे बघा, कधी लक्षात ठेवा, प्रोजेक्टाईल शिकताना किंवा फिजिक्समध्ये कुठलंही एक स्केच आपण नॉर्मली काढलीच पाहिजे. स्केच इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. एक हॅबिटच ठेवायची आपण. स्केचनी बऱ्याचदा काय होतं, आयडियाज लवकर आपला क्लिक होऊन जातात. हे दिस इज अ यू अँड दिस इज थीटा. ओके, अँड वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस हाईट एच, वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस रेंज आर, अँड वॉट एव्हर अ टाइम ऑफ फ्लाईट टू रीच द सेम लेवल. ओके, या 3 गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. सो यू आर हॅव्हिंग एच इज इक्वल टू यू स्क्वेअर sin square theta divided by 2g. Okay, so 28 square, 28 into 28, and sine square of angle is again 32 into 10, and that value gives us a near about 10 meter. Okay, again sin 30 into sin 30, 28 square divided by 20, nothing but, so we get answer as a 10 meter. So height, maximum height reached by this particle is 10 meter. Now moving to second. Second, we want to calculate time taken ball to return the same level. म्हणजे काय? Time of flight. Time of flight we want to calculate here. 2u sin theta by g. That is total time from this point of projection to point of strike. So 2 into 28 sine of 30 and divided by 10. So this time of flight gives us a 2.9 second, near about 3 second. So that calculation gives a 2.9 second. And last बघा, लास्ट काय विचारलं तुम्हाला, हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम द थ्रोअर. तर हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय? दॅट इज अ रेंज. पण ती रेंज कधी होते ते बघा, जर ही पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉइंट ऑफ स्ट्राईक या दोघांमधलं जे डिस्प्लेसमेंट विचारलं, की ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल, दॅट विल बी द रेंज. आणि इथं कुठलंही विचारलं आपल्याला, हा दॅट विल बी एक्स कॉर्डिनेट. हिअर ऑल्सो एक्स कॉर्डिनेट, हिअर ऑल्सो एक्स कॉर्डिनेट, पण इथे मात्र तो रेंज आहे.
and that range is nothing but equal to u square sine 2 theta by g. So that is 28 square sine 2 into 30 by 10. Answer will be the range is equal to 69.3. Near about this is 69.3 मीटर. ओके, बघा याचा फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम होता आणि याचा ॲनालिसिस पुन्हा बघा आता मगाचा जो टेबल बनवला असाच टेबल आपण ह्या प्रॉब्लेमचं बनवू शकतो. सो दॅट टू गेट बेटर अंडरस्टँडिंग अँड फिलिंग ऑफ दॅट. मधलं काही विचारलं तर आपल्याला ते येतं. Okay, let us solve another problem. A projectile has a range of 50 meter and reaches a maximum height of 10 meter. Calculate the angle at which the projectile is fired. बघा आता एक कंडिशन आहे स्पेशली काय म्हटलंय प्रोजेक्टाईल. दिस इज अ प्रोजेक्टाईल मोशन. ओके, ॲट द सेम लेवल काढला, हे काढलंच पाहिजे. बघा आता इथे काय यू आर हॅव्हिंग सम वेलॉसिटी, ती असलीच पाहिजे, अँगल थीटा. तर ही जी मॅक्सिमम हाईट आहे दॅट इज प्रोव्हाइडेड टू यू. दिस एच इज प्रोव्हाइडेड टू 10 मीटर and this range is also provided 50 meter. Okay, so range is 50 meter and maximum height is 10 meter and want to calculate angle at which the projectile is fired. Okay, at that point we want to calculate angle at that point. बघा आता आपल्या रिलेशन्स आहेत, रिलेशनचा वापर करता येतो आपल्याला. आर इक्वल टू यू आर हॅव्हिंग यू स्क्वेअर साइन 2 theta by g and h is equal to u square sin square theta upon 2g. ओके, बघा h आणि r बऱ्याचदा मुलांना कन्फ्यूज होते की इथे रेंजच्या फॉर्म्युलामध्ये हे स्क्वेअर आहे काय. सो बाय प्रॅक्टिस लक्षात ठेवायची गरज नाही. बाय प्रॅक्टिस इट बिकम्स लाईक दिस. साइन स्क्वेअर थीटा हे कसं येतं जर डेरिवेशन आपण केलं तर त्याला हिंट तरी लक्षात ठेवा. यू आय स्क्वेअर इट इज अ यू आर स्क्वेअर अपॉन 2g आहे. ओके, वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट अँगल एनी हाऊ. बघा इथं काय करता येईल, लेट अस कॉल इट दिस इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता हे टोटली मॅथमेटिक्सनी करता येते. डिवायडिंग 2 by 1, डिवायडिंग 2 by 1, dividing 2 by 1. Okay, so we get h by r. Okay, h by r. आता r by h केलं चालेल पण कम्फर्टेबल आहे h by r. दॅट्स वाय u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा ओके डिवाइड बाय 2g डिवाइडेड बाय u स्क्वेअर साइन 2 theta by a g. Okay, g normally cancel, u square also a cancel. Then what we get here, h माहिती आपला, h ची व्हॅल्यू ठेवा 10, रेंज किती आहे 50. So 10 by 50, this left hand side is clear now. u square cancel है, g also cancel. So we are having now sin square theta divided by 2 divided by sin 2 theta. Okay, you can simplify this. बघा आता काय करता येईल आपल्याला, लेट अस सॉल्व इट. साइन स्क्वेअर थीटा यू कॅन एक्सपांड. बघा आता इथे थोडंसं मॅथमॅटिक आपल्याला पुन्हा हेल्प घ्यावं लागेल. साइन 2 थीटाचं एक्सप्रेशन ट्रिग्नोमेट्रिकली इट इज 2 sin थीटा. आपण पाहिलं होतं, आपण उलटं केलेलं आहे काम. 2 sin थीटा कॉस थीटाला साइन 2 थीटा ठेवलं होतं रेंजचं डेरिव्ह करताना. सो यू कॅन रिकॉल दॅट 2 sin थीटा cos theta. Okay, we get that. So 2 sin theta cos theta we can put there. And this what about 2 is here? So sin square theta by 2 is equal to 1 upon sin 2 theta. 1 upon sin theta. So 10 हे बघा 2 इकडे घेतलं मी डिवाइड बाय 50. यू कॅन डू एनी कॅल्क्युलेशन. साइन स्क्वेअर थीटाला मी म्हटलं होतं काय साइन थीटा इंटू साइन थीटा ठेवा डिवाइडेड बाय here we can put 2 sin theta cos theta. So 2 again there, 10 into 2, 20 into 2, 40, and that gives a 40 by 50. Okay, left hand side becomes 40, 2 into 2 इकडे गेलं 40 upon 50.
Okay, and here one sine theta get cancelled. This becomes a tan theta. Tan theta. Now you can calculate angle. So angle will be theta is equal to आता 40/50 ला आपण पुन्हा simplify करू शकता. You can simplify that 40/50 as a 0.8 becomes, by calculation it becomes 0.8. Okay, so 0.8 is nothing but equal to tan of theta. बघा theta equal to कसं काढणार आपण? Theta equal to tan inverse of 0.8. We get tan inverse of 0.8 and that angle is becomes 38.66 degree. आता इथं थोडंसं मुलांना गोंधळ होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला एक हिंट देतो. इथं बघा इथं काय करता येते, काही स्टँडर्ड अँगल्स असतात. बघा मी थोडीशी जागा करून घेतो. काय होतं थीटाच्या व्हॅल्यूनुसार टॅनच्या व्हॅल्यू काय येतात. तर नॉर्मली आपण जर विचार केला तर आपण ह्या रेंजमध्ये जर विचार केला तर आय विल शेअर वन टेबल विथ यू. बघा हा शॉर्ट टेबल बघा. टॅन थीटाच्या व्हॅल्यू असतील 0, थीटा विल बी 0. टॅन इनवर्स ऑफ दॅट नथिंग बट थीटा इक्वल टू काय असतं, टॅन इनवर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. टॅन इनवर्स ऑफ 0, टॅन इनवर्स ऑफ 0.5 लाईक दॅट. If tan theta becomes like this, tan theta equal to बघा 0, the value will 0, 0.5 26.5 angle येतो, 0.75 36.86 and 145. आता हे कुठं आलंय, 0.8 आलंय, तर ह्या दोघांच्या कुठेतरी आत आहे. तर थोडंसं हे नॉर्मली हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. 0 ला अँगल 0, 0.5 ला 26.56, 0.75 ॲक्च्युअली इट इज अ 3/4 स्टँडर्ड अँगल, 36.86 बघा अप्रॉक्सिमेटली हा 37 घेतला जातो. And this is 1, tan inverse of 1 is 45 degree. Even though tan theta is 1, then it becomes opposite and adjacent are equal. So that becomes 45 degree. आता इथं जे आपलं आन्सर आलं ते काय आलंय, 0.8 आलंय ना, म्हणजे 0.75 आणि 1 ह्याच्या मध्ये कुठतरी आहे. सो दॅट व्हॅल्यू विल बी मोर दॅन 36.86 अँड लेस दॅन 45 and that gives us 38.66. So these are approximately you can calculate in this way. सो थीटा काढायचा असेल तर टॅन इनवर्स हा छोटासा टेबल एवढा लक्षात ठेवा. 26.56, 36.86, 45. These are standard angles. 0, 0.5, nothing but 1/2, 0.75, 3/4, and this is 1/1, that is 145 degree. We get answer. 2 ला वेगळे आन्सर मिळेल. You can calculate number of values like that. Okay. So in the problem answer is theta, that is 38.66. म्हणजे प्रोजेक्टाईलला, ज्या प्रोजेक्टाईलला 50 मीटर रेंज होती आणि मॅक्सिमम हाईट त्यांनी 10 मीटर गेन केलंय, तर किती अँगलने तो प्रोजेक्ट केला असला पाहिजे. अँड दॅट अँगल इज नथिंग बट 38.66. बघा आता कुणी विचारलं याच्यात की व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, व्हेलॉसिटी काय होती, कुठल्या व्हेलॉसिटी आपण प्रोजेक्ट केलं, तर ते देखील आपल्याला इथे काढता येईल. हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट युझिंग दिस फॉर्म्युला आर इक्वल टू यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. इफ आर हॅव्हिंग दिस साइन 2 थीटा व्हॅल्यू, u square, r is known to you, g is always known, so you can calculate by a square root of this value. आपण एखाद्या प्रॉब्लेम मध्ये काढूयात ते, बट इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीनी, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला कुठले तर एक्स आणि वाय कॉर्डिनेट दिलेत, स्टँडर्ड एक्स आणि वाय कॉर्डिनेट वरनं आपण हे काढलं. वी गेट दिस थीटा इज 38.66. बघा याच्यात दुसरा एक वे पण असतो, तो आपण यू काढण्यासाठी दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघूयात. A ball is thrown from the ground to clear a wall 3 meter high at a distance of 6 meter and falls 18 meter away from wall. The angle of projection, म्हणजे पुन्हा एकदा आपला अँगल ऑफ प्रोजेक्शन काढायचं आहे, पण सिच्युएशन काय दिली हे लक्षात घ्या. काय सिच्युएशन आहे, देर इज अ वॉल. ओके, देर इज अ वॉल. ह्या वॉलला क्लिअर करून त्या बॉलला जायचं आहे. क्लिअर म्हणजे एक्झॅक्टली त्याला अगदी चिकटून जायचं आहे, पण तो पलीकडे जाईल. बघा हा आपण जर वॉल घेतला, दिस इज अ वॉल. ओके, दिस इज वॉल. आणि बघा या पॉईंटपासून समजा प्रोजेक्ट केला असेल, या पर्टिक्युलर पॉईंटपासून हॅव्हिंग सम वेलॉसिटी यू, तर ह्याचं जे मोशन आहे ना ते एक्सपेक्टेड असं आहे. ओके, ह्या वॉलला ह्याने क्लिअर केला पाहिजे आणि मग काय आलं पाहिजे, फॉल झालं पाहिजे. ओके, लेट मी ड्रॉ.
ओके, हे असं जाऊ शकतो. ओके, दिस इज वन ऑफ द व्हॉट यू कॉल इट. बघा आता इथे सगळ्यात पहिलं कन्फ्युजन मुलांना काय असतंय, जे हाईट, काही मुलं काय करतात 3 मीटर हाय म्हटलं की लगेच फॉर्म्युला डाटा लिहून टाकतात, एच इज इक्वल टू 3 मीटर. नॉट, दिस इज रॉंग मेथड. एव्हरी टाइम इट इज नॉट अ मॅक्सिमम हाईट. ती मॅक्सिमम हाईट दिली आहे का, आपल्याला सांगितलं का असं नाही. अ बॉल इज थ्रोन फ्रॉम द ग्राउंड टू क्लिअर अ वॉल. म्हणजे सरळ सरळ आपल्याला एक्स आणि वाय कॉर्डिनेट दिलेत. म्हणजे हा जो कॉर्डिनेट आहे, दॅट कॉर्डिनेट विल बी एक्स कॉर्डिनेट, यू नो, अँड दिस कॉर्डिनेट विल बी वाय. सो दिस, हा मॅक्सिमम हाईट असेल का नसेल हे पण ओळखता येते. देर आर वेज. पण बघा सध्या लक्षात ठेवा, एक्स अँड वाय दीज आर. एक्स किती आहे, एक्स कॉर्डिनेट किती आहे, मग इथं एक्स कॉर्डिनेट इज 3, एक्स कॉर्डिनेट इज अ 6 मीटर, 6 मीटर, अँड वाय कॉर्डिनेट इज 3 मीटर. हेच मेन कॉर्डिनेट आपले एक्स अँड 3. आणि बघा फॉल्स 18 मीटर अवे फ्रॉम द वॉल. म्हणजे या वॉल 18 मीटर, ओके, अवे फ्रॉम द वॉल. आता त्याचं मिनिंग काय, फॉल्स 18 मीटर अवे फ्रॉम द वॉल, नथिंग बट अ बॉल इज थ्रोन फ्रॉम द ग्राउंड टू क्लिअर द वॉल 3 मीटर हाई ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 मीटर, जिथून फॉल केले, अँड फॉल्स 18 मीटर अवे फ्रॉम वॉल. द अँगल ऑफ प्रोजेक्शन ऑफ बॉल विल बी, वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट. मुळात ही जी रेंज आहे ना, हिने काय म्हणलं, या पर्टिक्युलर डिस्टन्स किती आहे त्याचा फॉल होणारा तो आर आपल्याला दिला आहे. ओके, तो डिस्टन्स आपल्याला दिला आहे. आर इक्वल टू दॅट इज गिव्हन टू यू 18 मीटर, दॅट विल बी 18 मीटर. ओके, म्हणजे आपल्याकडे डाटा काय, रेंज इज इक्वल टू 18 मीटर. आता थोडंसं मी तुम्हाला एक अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न विचारतो. ही जी वाय दिली आहे 3 मीटर, इज इट मॅक्सिमम हाईट ऑर नॉट. तुम्ही म्हणाल आपलं कसं ओळखता येईल की मॅक्सिमम हाईट आहे का नाही. हे बघा लक्षात घ्या, सगळं फिक्स आहे ना, प्रोजेक्टाईल मोशन अगदी शिस्तीत जाणारा मोशन आहे. मग तो शिस्तीत जाणारा मोशन, तर मॅक्सिमम हाईट जेव्हा असते, रेंज किती असते आपण पाहिलंय. मॅक्सिमम हाईट जेव्हा असते तेव्हा रेंज किती असते, टेल मी. मॅक्सिमम हाईट जेव्हा रीच होते पार्टिकलला तेव्हा रेंज किती असते. येस, व्हेरी गुड, रेंज विल बी हाफ. म्हणजे रेंज हाफ किती, 9 मीटर. पण 9 मीटरला जे काही वाय येतं, बघा मी काय म्हणलं नीट, जस्ट नोट डाऊन दिस. 9 मीटरला म्हणजे हाफ रेंजला जे कोणती वाय कॉर्डिनेट येतं, दॅट विल बी द मॅक्सिमम हाईट. मग आता इथं जे दिसतंय, एक्स इक्वल टू किती आहे, 6 मीटर आहे. हाफ ऑफ रेंज आहे का, हे नाही आहे, नेव्हर. म्हणजे याचा अर्थ बघा, प्रॉब्लेम 2 मिनिटाचा आहे पण डिस्कशन इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. तर म्हणजे हे वाय मॅक्सिमम हाईट आहे का, नाही आहे. मग कुठे असलं पाहिजे, रेंज. बघा रेंज आपण 18 म्हटलं तर साधारणतः हा पॉईंट इथे तुम्हाला रीच होईल. दिस इज 9 मीटर अँड दिस विल बी अ मॅक्सिमम हाईट. दिस विल बी, ही मॅक्सिमम हाईट नाही आहे, ही मॅक्सिमम हाईट आहे. म्हणजे याचा अर्थ बघा या फिगरमध्ये बघा बाजूच्या, दिस विल बी एनी वाय कॉर्डिनेट, दिस विल बी एनी वाय कॉर्डिनेट. मॅक्सिमम हाईट इथं कुठं असणार आहे, जे की आता आपल्याला माहीत नाही. आणि त्या मॅक्सिमम हाईटला ही जी रेंज आहे, ही जी रेंज आहे ती किती असली पाहिजे, 9 मीटर असली पाहिजे. हाफ रेंजला वाय कॉर्डिनेट मॅक्सिमम हाईट असते. ओके, मग तुम्ही म्हणाले हे आपण काय डिस्कस करतोय. ओके, दिस इज ओनली टू अनालाइज द प्रॉब्लेम. बाकी प्रॉब्लेम करायचं कसं आहे, यू आर हॅव्हिंग अ स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर दिस. अशा वेळेस आपल्याला वाय आणि एक्स जर माहीत असतील आणि रेंजही माहीत असेल तर यू आर हॅव्हिंग दिस ओनली सिम्पल फॉर्म्युला, जे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचं सिम्पल फॉर्म आहे. वाय इक्वल टू एक्स टॅन थिटा 1 मायनस एक्स डिवायडेड बाय आर. ओके, सो वाय इक्वल टू हाऊ मच, 3, x equal to 6, tan of whatever its angle, want to calculate, 1 minus, this is 3, range is 18. Okay, so आता याला सॉल्व करायचं आहे, बाकी ह्याच्यात काही नाही. 6 आहे इथं, सॉरी, इट इज 6 here, 6 by 18. So 1 minus 1 by 3, 1 minus 0.33, that is 0.66, 0.66 into 6 divided by 3. That whole calculation gives this answer, tan theta is equal to 3 divided by 6 into 0.66. कुठनं आलं 0.66, 1 minus 6 by 18 करा, 1 minus 6 by 18, 1 minus 1 by 3,
1 minus 1 by 3 is 1 minus 0.33, that is 0.66. 0.66 into 6 हे खाली गेले, so we get answer. So this theta again मी तुम्हाला सांगितले की हा याचं कॅल्क्युलेशन करा आणि बघा तो 0 to 1 मध्ये येतो, 0 to 0.5 मध्ये येतो की 0.5 to 0.75 मध्ये येतो की 0.75 to 1 मध्ये येतो, हे आपलं बघितलं पाहिजे. So in that case it is near about become 3 by 4 points, it becomes a 3 by 4, means angle is tan inverse of that is particular 36.86 आणि स्टँडर्ड म्हणून घेतलं जाते, स्टँडर्ड ट्रायंगल म्हणतो आपण, 37 degree is the answer for this question. Okay, so theta is a 37, म्हणजे 37 नी त्या पर्टिक्युलर बॉलला जर प्रोजेक्ट केलं तर तो वॉल काय होईल, क्लिअर होईल, तो वॉलला अगदी पास होऊन पलीकडे जाऊन स्ट्राईक होईल, दॅट इज 18 मीटरवरती तो स्ट्राईक होईल. तर या प्रॉब्लेम आउटकम काय, तर एव्हरी वाय इज अ नॉट अ मॅक्सिमम हाईट. जजमेंट कशी घ्यायची, इफ यू नो रेंज, आर माहिती आहे तुम्हाला, हाफ रेंजला बघा, हाफ रेंज करा, हाफ रेंजला जी वाय येते ती दॅट विल बी द मॅक्सिमम हाईट. पण इथे एक्स इक्वल टू 6 मीटर दिलंय, म्हणजे हा हाफ रेंज नाहीये, म्हणजे हे मॅक्सिमम हाईट पेक्षा कमी असला पॉइंट आहे, अँड दॅट विल बी वी कॅन कॉल वाय. बघा एच म्हणजे काही वेगळं आहे का, हा स्पेशल वाय आहे. जेव्हा रेंज इक्वल टू हाफ असते तेव्हा येणारा जो स्पेशल वाय आहे त्याला एक नाव दिलं आपण मॅक्सिमम हाईट, दॅट इज ऑल्सो वाय. आणि r/2 इज ऑल्सो एक्स, तो काही वेगळा, रेंज म्हणजे काही वेगळं आहे का, एक्स कोऑर्डिनेट आहे. दीज आर ऑल एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. आपण पाहिलंय इथं 0 0 आहे, इथं एक्स वाय, इथं h अपॉन r/2 आहे, आणि इथं मात्र काय r,0 0, r म्हणायला पाहिजे, एक्स इज दॅट इज r,0. ओके, सो इन दिस वे इथे हा मॅक्सिमम हाईट नव्हता, पण लक्षात ठेवा प्री अझूम करायचं नाही, मला ते सांगायचं आहे मुलांचं. हाईट दिसली की एच, नॉट लाईक दॅट. सो यू हॅव टू थिंक अबाउट वाय एक्स आहेत तुमच्याकडे, आणि तुमच्याकडे बेसिक इक्वेशन्स आहेत. हे बेसिक इक्वेशन तर झालं, इट इज शॉर्टकट वे टू कॅल्क्युलेट. लॉंग वे इज वॉट, यू आर पुटिंग वाय इक्वल टू फॉर्म्युला, एक्स इक्वल टू फॉर्म्युला, मग एक्सचं त्यात ठेवा, अल्टिमेटली तुम्हाला हेच रिलेशन मिळते. यू कॅन रिमेंबर दिस, वाय इक्वल टू एक्स टॅन थिटा मायनस 1 अपॉन एक्स अपॉन आर. म्हणजे अँगल काढण्यासाठी स्पेशली या रिलेशनला आपला यूज करता येतो. थीटा इज इक्वल टू 37 डिग्री इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. A boy stands 78.4 meter away from building and throws a ball which just enters a window at maximum height of 39.2. बघा इथे स्पष्ट आपल्याला माहिती की maximum height is given to you. So this is quite easy to solve. Above the ground, calculate the velocity of projection of the ball. We want to calculate. Situation sketch करा. Situation sketch करणं important आहे. बघा आता इथे एक बिल्डिंग आहे. Okay, this is a building. This is a building. आणि इथे एक आपण काय म्हणलं, विंडो इज देअर. सो से दिस इज अ, म्हणजे हा आर पारचा विंडो आहे असं समजू आपण. ओके, अँड बॉल इज थ्रोईंग फ्रॉम दिस पॉइंट, बॉल इज थ्रोईंग फ्रॉम दिस विथ सम वेलॉसिटी what is called u and some angle theta. So its path is like this. Okay, this is reaching this maximum height suppose, and then again falls. Okay, बघा this is a situation given to you. म्हणजे ही जी आहे ते मॅक्सिमम हाईट आहे. दिस इज एच, दिस इज एच. सो दिस विल बी अ रेंज, दिस विल बी अ रेंज R. So it is given to you. A boy stands 78.4 meter away from the building. आता 78.4 away from the building म्हणजे तुम्हाला हा डिस्टन्स दिला आहे. Means half range is given to you. R is 78. Actually R/2 78.4 meter. आता बघा थोडासा कॉमन सेन्स यूज करा. मॅक्सिमम हाईटला 13.2 is given to you. This H is given 39.2. ज्या वेळेस जी रेंज दिली आहे ती नक्की काय असते, हाफ रेंज आहे. तर टोटल रेंज किती, 78.4 into 2. You can calculate this into 2. That will give a 156.8 something, 156.8 meter. That is a range. बघा रेंज आहे तुमच्याकडं, हाईट आहे. So we want to calculate a velocity of projection. So let us calculate velocity of, before velocity of projection you must calculate theta there. Theta काढलात की velocity कुठल्याही इक्वेशनने आपलं काढता येते.
सो यू कॅन यूज एनी फॉर्म्युला. युजली काय वापरू शकतो आपण, एच इज इक्वल टू, बघा एच इज इक्वल टू यू नो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g and r is also known to you, u square sine 2 theta upon g. मागं केलं आपण. If you divide this 1 by 2 or 2 by 1 whatever h by r, then we get this type of theta. Okay. ओके, एच बाय आर नी करता येईल, पण आपण बघा थोड्या वेगळ्या मेथडनी करूयात. आपण वी आर हॅव्हिंग, बघा मागच्या प्रमाणे आपण पाहिलं होतं y इज इक्वल टू x tan theta in bracket 1 minus x by r x by r. Okay, so you in this way also you can calculate value of x we can calculate in this way also. y इक्वल टू किती घ्यायचं आपण, मॅक्सिमम हाईट. दिस इज y इज अ, म्हणजे या केसमध्ये y इक्वल टू एच, x इक्वल टू किती, रेंज बाय 2, जे ऑलरेडी दिले आपल्याला 78.4, अँड रेंज इज वी हॅव कॅल्क्युलेट 156.8. इफ यू पुट व्हॅल्यू हिअर y इक्वल टू, what is y equal to, 39.2. Okay, so 39.2 is equal to x 78.4 tan theta 1 minus 78.4 divided by 156.8. Okay, this becomes 0.5. This division becomes 0.5. 1 minus 0.5 is a 0.5. 0.5 if you divide, बघा 0.5 ला कशाने पण डिवाइड, कुणाला पण डिवाइड केलं की ते ट्वाइस होतं, दुप्पट होत असतं. 39.5 divided by 0.5 it gives 78.4, and 78.4 divided by 78.4 that gives us tan theta is equal to 1, and in this way theta equal to 45 degree. कसं काढलं आपण, tan inverse of 1 we having the short table 0.5, 0.75, recall that. So theta 45 degree. जर theta 45 degree येते तर आपलं आता using any formula you can calculate velocity of projection. Okay, any, if you are using u square sin square theta by 2g or u square sin 2 theta upon g, whatever जे तुम्हाला इझी वाटतंय ते फॉर्म्युला वापरू शकता. सो लेट अस कॅल्क्युलेट विथ द सपोज आर using formula number 2, that is range is equal to u square sin 2 theta by g. Range is 156.8 is equal to u square, want to calculate sin 90 will nahi, 2 into theta, 2 into 45, sin 90 by 10, and then u square is equal to 158 divided by 10 and divided by sin 90. So you get this, u is a velocity, and after calculation we get this velocity as a 39.2, that is nothing but 40, near about 39.2 meter per second. That is a velocity of projection, you call it. Okay, this is velocity of projection 39.2 meter per second. म्हणजे ज्या velocity, म्हणजे या कंडिशनला, म्हणजे मॅक्सिमम हाईट 39.2, स्टोरी ऑफ द प्रॉब्लेम 39.2 मॅक्सिमम हाईट रीच करण्यासाठी अँड 78.4 मीटर अलीकडून आपण जर प्रोजेक्ट केला तर वी गेट अँगल 45 डिग्री अँड वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज 39.2 मीटर पर सेकंड. म्हणजे द बॉडी और प्रोजेक्टाइल इज प्रोजेक्टेड विथ दिस वेलॉसिटी 39.2 मीटर पर सेकंड. A projectile is thrown with speed u, making angle with horizontal. At t equal to 0, it just crosses two points of equal height at time t equal to 1 and t equal to 3 seconds respectively. Calculate the maximum height attained by it. बघा काय काढायचं आहे, projectile is thrown with speed u. It has some velocity. At t equal to 0, it has velocity and just crosses the 2 points of equal height. बघा हे 2 points of equal height आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये डिस्कस केलं होतं. म्हणजे बघा आता ही सिच्युएशन मी तुम्हाला थोडी शेअर करतो. ही बघा ही सिच्युएशन आपण समोर जर घेतली तर ही सिच्युएशन आपल्या समोर येते. बघा काय दिसतं आपलं इथं, इथं आपलं हे दिसलं पाहिजे स्टार्टिंगला, आफ्टर स्टार्टिंग इट गेट दिस हाईट y, आणि आपल्याला माहिती आहे की एव्हरीवेअर
असे पॉईंट्स ऑकर होते सेम हाईटचे. इथं पण हे सेम हाईटवाला आहे बघा, इथं पण सेम हाईटवाला आहे. तसाच हा एक पॉईंट आहे आणि ज्याचा डिस्टन्स वाय सेम असला पाहिजे. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट अ मॅक्सिमम हाईट. तर मॅक्सिमम हाईट काय म्हणजे आपल्या अलीकडची आणि पलीकडची सिच्युएशन दिली आहे. 1 सेकंडला डिस्टन्स हा येतोय, 3 सेकंडला अगेन इट गेन्स अ सेम हाईट बट या डायरेक्शनमध्ये जात असताना, खाली जात असताना. सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट अ मॅक्सिमम हाईट अटेन बाय इट. बघा डिस्प्लेसमेंटचा विचार करायचा, डिस्प्लेसमेंट इन वाय डायरेक्शन. तर वाय इक्वल टू नॉर्मली वाय इक्वल टू आपण काय करतो, यू साइन थीटा मायनस हाफ जी टी स्क्वेअर. आता इथे थीटा नाही आहे आपल्याकडे. द मॅथमॅटिकल प्रॉब्लेम इज थीटा नॉट हॅव्हिंग. बघा थीटाची गरज नाही पडत. कशी, बेसिकली इक्वेशन काय होतं, वाय इक्वल टू आपलं बघा लक्षात हे आहे म्हणून मी आधी लिहितोय, यू साइन थीटा टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. पण मुळात हे काय, वाय इक्वल टू यू वाय टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. देयर इज नो नीड ऑफ थीटा नाव. म्हणजे हा यू साइन थीटा काय असतो, वर्टिकल कंपोनेंट ऑफ velocity of projection, UIT minus half JT square. So in this case, आता पहिल्या केसमध्ये काय, when time is equal to 1 second, when time equal to 1 second, what we get, y equal to, चला याला y1 म्हणूयात, uy अननोन आहे into 1 by 2 into 10 into 1 square. So simplified you get uy minus, okay, this gives 10 into 1, 10 by 2, 5. We get this value as a 5. So y1 becomes uy minus 5. Okay, similarly at t equal to 3 second, again y3 is equal to uy into 3 1 by 2 into 10 and time is 3 square. Okay, that gives us some value. 9 into 10, that is 90 divided by 2, and uy3 is there. So y3 is equal to, we get y3 is equal to uy into 3 minus this 45. बघा सिच्युएशन काय, y1 equal to y3, they are equal because gaining same height. So equating this one y1 equal to y3, we get this equation, uy minus 5 is equal to 3uy, you can call it, and minus 45. So this calculation gives us 3uy minus uy is 2uy, and that is 45 minus that become 40 minus 5 plus 45, 40, and answer will be 20. So uy जे येतं ते किती आलं, 20 मीटर पर सेकंड. बट 20 मीटर पर सेकंड आपलं टार्गेट आहे का, uy is not our target. 20 meter per second becomes uy here. But we want to calculate maximum height. So what is the maximum height? Maximum height is nothing but h is equal to, okay, h is equal to uy square, u sin square theta है ना, so u square by 2g. So that gives answer to this. H is equal to 20 square divided by 2 into 10, and finally we get this maximum height, that is again 20 meter. By calculation it becomes 20 meter. So 20 meter is the maximum height gained by this particular situation, this particular a projectile, whatever call it. Okay.